गावाकडच्या पद्धतीचे थालीपीठ करणार आहे. त्याच्यासाठी ना हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यात आहे ना तांदूळ 4 वाट्या, 4 वाट्या ज्वारीचं पीठ, ज्वारी 4 वाट्या गहू, 2 वाट्या हरभऱ्याची डाळ, हे सगळं चांगलं क्रिस्पी असं भाजून घेतलं. त्याच्यात अर्धी वाटी धने, अर्धी वाटी जिरे ते भाजून टाकले आणि त्याचं चांगलं थालीपीठचं दळून आणलं. आणि आता हे पीठ आहे ना आपण घेतो. इथं तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे. हे 3 ते 4 वाट्या घेतलेले आहे. 3-3.5 वाट्या. ह्याच्यात आपण आहे ना बारीक चिरलेला कांदा आहे ना भरपूर टाकायचं, म्हणजे चांगले चविष्ट लागतात. एक कांदा, 3 कांदे चिरलेले आहेत मीडियम साईजचे. ह्याच्यात ही हावरी, हे 2 चमचे हावरी आहे. आणि हे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि मिरचीचा ठेचा आहे. लसूण आणि मिरची परतून त्याचं ठेचा करून घेतलेला आहे, तो 1 चमचा. आणि 1 चमचा जिरे. हे सगळं एकत्र करून एकजीव करून घ्यायचं चांगलं असं आधी, आणि नंतर पाणी घालून मळून घ्यायचं. असं अंदाजानुसार पाणी घालत मळून घ्यायचं व्यवस्थित चांगलं. जरा घट्टच मळायचं. हे पूर्ण असं मळून ठेवलं. 10 मिनिट असं ठेवलं झाकून. मग आता आहे ना हे थालीपीठ करायला घ्यायचे. आता मी लोखंडी तव्यात करणार आहे, त्याच्यामुळे छान होते. म्हणजे गॅस पेटून घेते. आणि हे असं कोणतं पण आपल्याकडं ना असं कॉटनचा जरी कपडा असला तरी चालेल, किंवा असं नॅपकिन छोटंसं, ह्या नॅपकिनवर मी करणार आहे. आता हे नॅपकिन घेतलं, ह्याच्यावर थापून घेणार, तेल लावणार आणि तेल, आणि एका ह्याच्यात पाणी घ्यायचं लावायला. हे असं गोला करून घ्यायचं तो नॅपकिन. आपल्याला किती लहान साईजचे मोठ्या साईजचे करायचे तसा गोळा करून घ्यायचा. आता मी ना खूप लहान पण नाही मोठे पण नाही, थोडेसे मीडियम साईजचे करणार आहे. असं पाणी मध्ये मध्ये घेऊन असं थापून घ्यायचे. जरा जेवढे पातळ करता येतील तेवढे पातळ करायचे, कारण आहे ना मग क्रिस्पी होतात आणि खायला पण छान लागतात. असे बोटाने, पुढच्या बोटाने असे असं मोठं मोठं करत जायचं, असं लांबवत. आता हे असं झालं ना, असे मध्ये मध्ये ना असे टिपके पाडून, छिद्र पाडून घ्यायचे, म्हणजे त्याच्यात तेल हे होईल. आणि टाकायच्या आधी जास्त गरम झाला असेल तर थोडासा कमी करायचा. तवा जास्त गरम झाला असेल तर करायचं. आणि हे त्यावरतून परत असं तेल टाकून घ्यायचं. आणि
आणि असं झाकण ठेवायचं. 5 मिनिट ठेवायचं, परत चेक करायचं 5 मिनिटांनी झालं की नाही, आणि मग पलटी मारायची आणि परत 5 मिनिटं ठेवायचं. तोपर्यंत दुसरं करून घ्यायचं. तर दुसरं करताना पण परत थोडंसं असं पाणी मारून घ्यायचं आणि परत हा असा गोळा घेऊन घ्यायचा. मारून घ्यायचं. छान झालं, मस्त एका साईडने मस्त क्रिस्पी भाजले. तर परत थोडा वेळ 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे असं सगळीकडनं असं दाबत राहायचं थोडं थोडं, म्हणजे असं कच्चं राहत नाही. आता हे झालं. आता परत हे 5 मिनिटं ठेवायचं. पहिल्यासारखंच ठीक करायचं असं.